गुणगुणैकदेहं सर्वज्ञमच्युतमजं मपेतसमस्तदोषं प्रणम्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षादधीश्वरमियं शरणं रमेशम्। हरि ओम्। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। परस्परं संभवति विष्णोर्नित्यसुखात्मकं प्रादुर्भावस्थितं रूपं यच्च भूमोपमात्मकम्। आता रेतसमध्ये आणि शुक्रामध्ये परमात्मा दोन्हीकडे राहत असतो म्हणून सांगितलं. आणि असे दोन रूप रूप जे आहेत परमात्म्याचे असतात. तद हा तद्यात भूमिगतस्यैव रूपम रूपद्वयमिदं ततः, हे दोन्ही भूमीमध्येच असतात दोन्ही रूप परमात्म्याचे. परस्परं संभवती विष्णोर नित्यसुखात्मकम, या परमात्म्याच्या त्या एका रूपाने दुसऱ्या रूपात आणि दुसऱ्या रूपापासून पहिल्या रूपात अशा रीतीने नित्य सुखात्मक असणारं परमात्म्याचं स्वरूप जे आहे आविर्भूत होतो, म्हणजे प्रादुर्भूत होतं. प्रादुर्भावस्थितम रूपम यच्च भूमोपमात्मकम, पुमात्मक असणारं जे परमात्म्याचं रूप आहे ते प्रादुर्भूत होत असते. प्रादुर्भूत होत म्हणजे त्याच्यासारखं होत असते. विष्णू तदपि देवीची स्थित स्त्री रूपकात्मना, विष्णू परमात्माचं जे रूप आहे तसं ते देवीच्या ठिकाणी असणारं देखील स्त्री रूपाने असणारं जे काही रूप आहे तेही पण एवं अन्य अन्य तो विष्णू, त्याप्रमाणे दोघांच्याही परस्पर योगामुळे रतः स्वस्मिन् च अन्यतः, त्याला तो स्वतःच आनंद देणारा असतो. स्वतःच्या ह्याच्यापासूनच स्वतःला आनंद होतो, दुसऱ्यांच्या पासून कोणापासून त्याला आनंद प्राप्त होतो. दुसऱ्यांच्याकडून आनंद होतो म्हणजे की मग स्वाधीनता येते आणि त्याचं स्वातंत्र्य निघून जातं. म्हणून त्याच्याकडूनच त्याला आनंद प्राप्त होतो. स्वरमण रमया रममाणोपी तस्यैव स्त्री आत्मा, रमा समेत परमात्मा रथ असला तरी देखील त्या ठिकाणी असणारं आपलं जे स्त्री रूप आहे की नाही त्याच्यामुळे परमात्मा त्याच्याशी बरोबर परमात्मा हे रथमात होत असतो. दुसऱ्या कोणालाही त्या ठिकाणी ठेवून रथ प्राप्त करून घेत नाही. रथ विष्णू सुखात्मना, सुखात्मक असणाऱ्या परमात्म्याची रती अशी असती आहे दाखवलेली आहे. रमते नान्य दाखवापि रती विष्णू सुखात्मना, रमया रमणं तस्मात् रमाया रतिपात्रता, रमेशी रत होतो याकरता रमेला रती पात्र, रती आनंद मिळवून देण्याचं एक पात्र म्हणून ठेवून घेतो. नैवास्या रतिदातृत्व, हिला रतिदातृत्व दुसऱ्यांच्याकडून कडून मिळतं का लक्ष्मीला, तर कोणाकडून नाही, फक्त विष्णू परमात्म्याकडून मिळतं. नैवास्या रतिदातृत्व विष्णू नाही अन्यतो रती, विष्णू परमात्म्यापासूनच तिला देखील रती आनंद प्राप्त होतो, दुसऱ्या कोणाकडून होत नाही. इत्यादीच्या सगळे सांगायचं. दैव दैव महिदास इंद्र नामा, हा तो महिदास म्हणून जो आहे इंद्र नावाने प्रसिद्ध असणारा प्राप्य इमं लोकम, या लोकाला प्राप्त होतो. सैव महिदास इंद्र नामा प्राप्य इमं लोकम मात्र भूत्वा प्रादुर्भूय, इथं येतो म्हणजे काय, इथं या ठिकाणी आविर्भूत होऊन मनुष्य दृष्टिगोचरतां प्राप्तेषु लोकेषु राजती, मनुष्यांच्या दृष्टीमध्ये दिसून येणारे असे जे काही लोक आहेत त्या लोकांना प्राप्त होणारे किंवा ते लोक जाऊ शकणारे असे जे लोक आहेत त्या लोकांमध्ये परमात्मा विराजमान होतो. मात्र प्रेत्य शब्द मरणमादी, या ठिकाणी आता प्रेत्य म्हणून आलेला आहे. प्रेत्य शब्दाचा अर्थ मरण खरं म्हणजे. पण प्रेत्य म्हणजे जे लोक इथून हे लोक सोडून जातात ते मरणवादी घ्यायचं नाही इथं.
किंतु प्रेतां यस्य यज्ञस्य शंभुवे इत्यादि होता है। प्रेतां यज्ञस्य शंभुवे एक वेदवाक्य है। प्रेतां यज्ञस्य शंभुवे, प्रेत शब्दाचा अर्थ यज्ञाचा शंभुवे म्हणजे उपचार प्राप्त करून घेणारा, सुख प्राप्त करून यज्ञामध्ये राहून सुख प्राप्त करून देणारा, असा प्रेत शब्दाचा अर्थ आहे। प्राप्तिवाच्य म्हणून प्राप्ती, त्याला प्राप्त होत नाही। मृत पुनरेव लोके श्वेष जाजती, मेलेला व्यक्ती पुन्हा ह्याच लोकांमध्ये विराजमान होतो का? नाही, ते स्वरूप त्याला प्राप्त होतं असा अर्थ। मरण हे स्वरूप त्याला प्राप्त होत। म्हणजे यशो मात्र राजनेन, फक्त कीर्ती मात्र त्याला मिळाली म्हणून तो स्वतः राजा होतो असं नाहीये। तस्य राजनम भवती भिन्न पदार्थत्वात्, कारण कीर्ती ज्याला मिळते तो व्यक्ती वेगळा असतो आणि कोणाच्या मुळे कीर्ती मिळते तो व्यक्ती वेगळा असतो। भिन्न पदार्थ आहेत ते। तत्वा एति च, एति च प्रेति च प्रकर्षेण एति जातो, हे तो म्हणजे प्राप्त करून घेतो। एति, एति म्हणजे प्राप्त करून घेतो आणि उत्कृष्ट रीतीने प्राप्त करून घेतो म्हणून प्रेती। यथा यद्वा एति च प्रेति च इत्यादो प्राप्त्यर्थेपि देवे वेदेषु प्रसिद्धत्वात्, म्हणून वेदामध्ये प्रेती शब्दाचा अर्थ प्राप्ती होते म्हणून वेदामध्ये प्रसिद्ध आहे। लक्ष्मण प्रेत्य सग्रीव सुग्रीव, लक्ष्मण प्रेत्य सुग्रीव प्रभाषे रामचोदितम, म्हणून स्कंदपुराणामध्ये आहे। लक्ष्मण प्रेत्य, लक्ष्मणाच्या जवळ प्राप्त होऊ, सुग्रीवम म्हणजे लक्ष्मणाच्या जवळ आले आणि सुग्रीवाला बोलले। रामचोदितम, रामाने सांगितलेली गोष्ट सांगितली। म्हणजे हनुमान काय केले, रामाने सांगितलेले गोष्टी येऊन लक्ष्मणाच्या जवळ येऊन सुग्रीवाला बोलला। कारण लक्ष्मण तर त्यावेळेस तो विषय सर्पाचा त्याचा प्रयोग केला होता म्हणून मूर्छित पडले। रणेन रूपेण अमुम लोकम अभिसंभवती, ज्या रूपाने तो ह्या लोकामध्ये येतो, म्हणजे लोकांमध्ये येतो म्हणजे लोक प्राप्त, हा लोक प्राप्त करून घेतो। त्या अनेन महिदास आदी रूपेण, महिदास इत्यादी रूपाने या लोकांमध्ये दिविष्ठम, जो लोकांमध्ये असणार आकाशामध्ये असणार जे आपलं रूप आहे ते दाखवलेलं आहे। अनेन महिदास आदी रूपेण अमुम लोकम दिविष्ठम, ह्या लोकांमध्ये येतं। दिविष्ठ म्हणजे काय? द्विलोकामध्ये असणारं आपलं रूप आहे। दिविष्ठम स्वरूपम लोक्यते, लोक्यते म्हणजे दिसून येते। किती स्वरूपवाची लोकशब्द, स्वरूपवाचक असणारा हा लोकशब्द। लोक म्हणजे काय? दिसून येणे। लोक, लोक वगैरे इत्यादी जे आहे दाखवून येणे, दिसून येणे। आत्मानमेव लोकमुपासीत, आत्मानं परमात्माला कोणत्याही लोकात गेलं तरी परमात्म्यालाच उपासना, परमात्म्याचीच उपासना करावी असं मंत्र, वेद मंत्र आहे। त्या मंत्रामध्ये सांगितल्यासारखा लोकशब्दाचा अर्थ उपासना करण्यासाठी पहावे। आता तुम्ही कोणतीही गोष्ट जेव्हा दृष्टीस पडते त्यावेळेस ती दृष्टीत पडलेली गोष्ट घ्यावी वाटते ना तुम्हाला। दृष्टीमध्ये आली नाही तर ती गोष्ट तुम्हाला घ्यावी अशी कशी वाटेल? याकरता परमात्मा काय होतो, प्रादुर्भ होतो महिदास इत्यादी रूपाने दृष्टीस पडतो। दृष्टीस पडल्यावर मग त्याची उपासना करावी याची वाटते असा अर्थ। आपल्याला वाटण्यासाठी, त्याला वाटायसाठी नाही, तरी सगळ्यांना आपण दिसावं आणि लोकांनी आपली प्रार्थना करावी, स्तुती करावी असं काही नाही बरं का। अनेन महिदासादि रूपेण इमं रूपेण अमुं लोकम दिविस्वरूपम, दिविस्वरूपमा देवीमध्ये अधिलोकामध्ये असणार आपला लोक, ह्या लोकांमध्ये लोक्यते म्हणजे पाहिलं जातं। इथे स्वरूपवाची लोकशब्द आहे म्हणून याप्रमाणे स्वरूपवाचक, स्वरूप दाखवून देणे ह्या अर्थाने लोकशब्द आहे। आत्मानमेव लोकमुपासीत, आत्मानमेव स्वतःच्या बद्दलच उपासना करण्यासाठी परमात्मा दिसून येतो। यत शब्द किम शब्दार्थ, म्हणजे इथं येत हे रूप आहे ते
कोणतं रूप आहे अनेन रूपेण तद्रूपम अभिसंभवती. या रूपाने परमात्मा ते रूप दिसण्यासारखं करतो. उभयोरपि परिहार दर्शनात अशापि प्रश्नोत्तम अवगम. हे दोन्ही गोष्टी कसे आहेत परिहार करण्यासारखे असतात. ते आपलं काहीतरी सोडून द्यायसाठी म्हणून दर्शन घ्यावं. आपल्याला दुःख जे असतंय की नाही ते दुःख जाण्यासाठी म्हणून असतं. आपण सुख प्राप्तीसाठी पळतो. आपला भूक मिटावी म्हणूनच की भूक मिटावी म्हणूनच तर आपण खातो. हं? त्याप्रमाणे दोन्हीचा अर्थ काय परिहार दर्शनात परिहार कोणती तरी एक गोष्ट सोडून देण्यासाठी म्हणून आपण असे प्रश्न करत जातो बरं का. म्हणून भूक लागलेली मिटावी या उद्देशाने आपण भूक मिटावी या उद्देशाने जेवण करतो तसा अर्थ. रश्च उदेती सूर्य कारण सूर्य उदयाला येतो. येतो म्हणजे काहीतरी अंधार दूर करण्यासाठीच की उदयाला येतो म्हणलं. रंगस्तु प्रश्न विषय दुरवगमत्व प्रकाश. रंग हा म्हणजे काय त्याच्यामध्ये जे वर्ण येतो तो देखील प्रश्नविषयक असणार जे आपल्याला प्राप्त न होण्यासारखी गोष्ट असते की नाही तसं प्राप्त होणं त्याच्यासाठी प्रकाश असतो. प्रकाशेण काशयती प्रकाशयती म्हणजे दिसण्यासारखा होतो. उत्कृष्ट रीतीने दिसण्यासारखा होतो म्हणजे सूर्य उदय होतो. उदय झाला असताना आपल्याला दिसतो थोडा पण उत्कृष्ट रीतीने देखील तो दिसावा लागतो म्हणजे मध्यान्ह काळ वगैरे यावा लागतो. दुर्गमे प्रश्नविषये प्रश्नो रंगयुतो भवे म्हणून कोशामध्ये सांगितलंय. दुर्गमी दुर्गम म्हणजे जे आपल्याला प्राप्त होणं कठीण असतं. कठीण प्राप्त होणं कठीण असतं. आणि प्रश्नाच्या विषयी प्रश्न करणे प्रश्न प्रश्न शब्दाचा अर्थ रंग त्याला एक रंग येणे एक काहीतरी एक स्वरूप येणे. रंग येतो भवे यासाठी रंगाने युक्त काय आज कोणत्या रंगात आहे सावली कोणत्या रंगात आहे आज कोणत्या रंगात आहे सावली सवारी म्हणून विचारतो. म्हणजे आज कोणत्या अभिप्रायाने कोणतं काय गोष्ट कोणती गोष्ट प्राप्त करून घ्यावी या उद्देशाने आलात असा विचारायचे प्रश्न देखील रंग हा शब्द त्या ठिकाणी खरं वापरतो आपण व्यवहारामध्ये. काय कोणता रंग आहे रंग म्हणजे कोणत्या रंगात आहात कोणत्या छंदात आहात म्हणल्यासारखं. इथे दुर्गमे प्रश्न विषये प्रश्न रंग येतो ती शब्द निर्णय असा शब्द निर्णयाचा आहे. केन रूपेण इमं लोकमा भवती कोणत्या रूपाने या लोकाला तो इमं लोकम आभवती म्हणजे दिसायसारखा होतो. कोणत्या त्या लोकांमध्ये ह्या लोकांमध्ये कशा रीतीने कोणत्या रूपाने तो दिसून येतो. केन स्वरूपेण भूमिष्ठेन आत्मनैव स्त्री रूपेण विष्णू संबद्धते. कोणत्या स्वरूपाने भूमीमध्ये असताना परमात्मा स्वतःच्याच रूपाला जे आहे स्त्री रूपाने संबद्ध करून घेतो म्हणजे स्त्री रूपाशी संबंध लावून घेतो. स्वयं महिदासादि प्रादुर्भाव रूप हा जो महिदास इत्यादी प्रादुर्भाव रूपी असणार भूमिस्थ स्त्री रूपम त्यामध्ये असणाऱ्या भूमीमधील स्त्री रूपामध्ये कोण लोहित त्या ठिकाणी स्त्रीरूपीमध्ये कसं कोणतं लोहित रूप ठेवतो. लोहित म्हणजे लाल रक्तरूपी त्याच्यामध्ये असणारा तो लोहित गंच लोहितामध्ये असणारा होऊन स्वकीयमेव स्वकीयमेव रूपम अमुष्ये देविष्ठाय स्वपुरुष रूपाय प्रयच्छति. स्वतःच रूप त्या स्त्रीच्या ठिकाणी ज्येष्ठाय द्युलोकामध्ये असणाऱ्या पुरुषाशी संपर्क लावायला देतो म्हणजे संपर्क लावावा म्हणून देतो असाच. स्त्री रूपी असणाऱ्या स्त्रियांच्या मध्ये लोहित रूपाने असणार स्वतःच्या रूपाला आकाशामध्ये असणार जे आपलं स्वकीय रूप आहे की नाही ते संबंध लावावा जोडावा या उद्देशाने दिवसत असणार असं रूपच तिला देतो एक रूप देतो. देवरेत स्थिताय देवरेत स्थिताय देवी देवाच्या रेतामध्ये असणाऱ्या त्या पुरुषरूपी परमात्म्याला देवी लोहित स्थित आत्मना श्रीरूप त्या लोहितामध्ये असणारा आपलं स्वतःच जे श्रीरूप आहे महिदासादी रूपेभ्यो
महिदास इत्यादी रूपामध्ये मानुषरेतस्य रूपेभ्यश्च मनुष्याच्या रेतामध्ये असणारे जे स्वतःच रूप आहे हे दिविष्ठैश्च जीवलोकामध्ये असणारे विष्णाधिक स्वरूप जे आहेत की नाही ते देतो. ठिकाणा प्रतिबिंब या रूपाने देतो असा अर्थ. प्रयच्छते आणि भूमिष्ठत्वेन आणि ते सगळे भूमीमध्ये असणारे भूमिष्ठत्वेन तिविष्ठत्वेन एकूण भूमीमध्ये असणारे जे शुक्र शोणित रूप आहे की नाही त्या शोणित रूपामध्ये जे आहे शुक्र रूपाने म्हणजे जो आपल्या रेतस कलामध्ये असणारा शुक्र रूप ते दोन्ही दोन्ही वेगवेगळे असलेले एके ठिकाणी आढळतो. द्विविधत्वात द्विविधत्वात तावित्युच्यन्ते म्हणून ते दोन रूप एक शुक्र आणि शोणित ह्या दोन प्रकारचे रूप परमात्म्याचेच असतात. ते सगळे या ठिकाणी अभिव्यक्त करतो. अग्नेस्तद्रूपम अग्नि नामनो विष्णू प्रतिमा. अग्नीचं ते जे रूप आहे की नाही ते अग्नि नावाचं विष्णू परमात्म्याची प्रतिमा आहे. विष्णू परमात्म्याची ती प्रतिमा आहे. अग्नीच्या रूपाने असणारी जी प्रतिमा आहे. म्हणून रेतकलामध्ये अग्नी सन्निधान करून राहत असत. विष्णू प्रतिमा तत्सन्निधानात त्या विष्णू परमात्म्याच्या सन्निधानामुळे आदित्य नावाने असणारा हा श्रीहरी परमात्मा एवं आदित्य नाम विष्णू नाही अग्नादि स्वरूपमेव लोहित आदि तसं परमात्मा अग्नी नावाच्या आदित्य नावाच्या विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी राहणार जे रूप आहे ते अग्नी इत्यादी स्वरूपाने अभिव्यक्त होत असं म्हणता येत नाही. अग्नी इत्यादी रूपाने असणार वेगळं आहे म्हणून ते शुक्र आणि दुसरं काही शोणित लोहित आदी रूपाने स्त्री रूपी असणाऱ्या या पुरुषांच्या संभोगामध्ये स्त्रियांच्या मध्ये राहत असत. त्या लौकिक स्त्रीशु पुरुष संबंध मात्र लौकिक स्त्रियामध्ये त्या रूपाने परमात्मा राहतो असा संबंध लावायला येत नाही बरं का. लौकिक स्त्रियांच्या मध्ये शोणित रूपाने लक्ष्मी देवी शोणित रूपाने लक्ष्मी शुक्राच्या रूपाने जे आहे पुरुष राहत असतो असा हा संबंध त्या ठिकाणी घडतो. अप्रस्तुत हे सगळे त्या ठिकाणी परमात्म्याची प्रस्तुती तिथं आवश्यक आहे राहणं आवश्यक असतं असं नाही बरं का. त्या ठिकाणी पुरुष आणि इकडे स्त्री रूपाने स्त्री असते आणि तिच्यामध्ये शोणित रूपाने जे आहे लक्ष्मी राहत असा आत्मेत्य आत्मशब्दाच्या आत्म ह्या शब्दाने वापरलं जात आत्मा इथे आत्मशब्दाचे भगवान एव इथे जरा स्वतः सगळ्या रूपाने सगळीकडे राहत असतो या स्वतः जे महिदासादी रूप धारण केले ते स्वतःचेच रूप आहे आणि स्वतःच्या मुळेच स्वतःमध्ये अभिव्यक्त होत असतो. आत्मशब्द परे विष्णू नान्यत्र क्वचित इष्यते विधायी नान्यस्य गुण. आत्मशब्द हा परमात्मा विष्णू परमात्म्याला सोडून दुसरीकडे कुठेही लागू होत नाही. कारण आत्मशब्दाचा अर्थ गुणपूर्ती गुणांनी परिपूर्ण असणारा असा अर्थ आहे. तो अर्थ दुसऱ्यांना लागू होत नाही. पण आत्मशब्दाने विष्णू परमात्माच घ्यावा. नान्यस्य गुणपूर्ण दुसरा कोणी आत्मशब्दाने वाच्य असेल तो गुणाने परिपूर्ण आहे असं म्हणता येत नाही आणि तो गुणाने परिपूर्ण होऊ शकत नाही. अमुख्यात्मा नाही वा तो म्हणून बाकीचे सगळे अमुख्य असणारे आत्मशब्द वाच्य आहे. ब्रह्मादिक सगळे लोक अमुख्य आहे. सर्व ब्रह्माद्या सर्व माझे सगळेच्या सगळे आत्मशब्दाने वाच्य आहेत इत्यादी ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं. तदक्षरम पंचविधम समेती जे अक्षर 5 प्रकारे प्राप्त होत सत्यस्य सत्यम अनुयत युज्यते त्यानंतर सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याच्या सत्य स्वरूपामध्ये बरोबर लागूनच युक्त होतात म्हणजे हिंडत असतात सगळीकडे दिसून येत असतात इत्यादीना उक्तार्थ विषय श्लोक ही अपि इत्यादी सांगितलं वरच्या ब्रह्मांड पुराण सांगितलेला अभिप्राय उदाहरण रूपाने दिलेल्या श्लोकांच्या आधारे तुम्ही जाणून भगवत एव स्वरूपाणाम भगवंताच्या स्वरूपांचे परस्पर योग असतो होतो सांगितलं. म्हणजे परमात्माचाच परमात्म्याची योग होतो दोन्ही एका ठिकाणी मिसळतात असं समजून
लक्ष्मीमुळे परमात्म्याला आनंद होतो असं म्हणून घेता येते. गायत्री बृहती इत्यादीना भगवत एव पंचविधस्य. गायत्री वृष्णिक बृहती इत्यादी गाणी भगवंताचे 5 विध असणारे स्त्री रूपी असणाऱ्या श्री रूपस्य महिदासादि पंचरूप पुंरूपाणांच महिदास इत्यादी 5 प्रकारचे रूप आणि त्याचप्रमाणे स्त्री रूप देखील 5 प्रकारचे असतात. तर प्रस्तुत या ठिकाणी सांगितलं अभिप्राय आहे हे समजून घ्यायचं. प्रस्तुतत्वाच्या तोच अभिप्राय या ठिकाणी प्रस्तावना केलेला आहे, सांगितला गेलेला आहे. तत्र येथे श्लोक हा त्या ठिकाणी हे श्लोक सांगितलेला आहे. यदक्षरं पंचविधं समेति युक्ता अभियत संवहन्ति सत्यश्च सत्यम अनुयत्र युज्यते तत्र देवाः सर्व एकं भवन्ति. आता त्याच्यामध्ये 5 प्रकारचं जे अक्षर शब्द वाच्य असणारं परमात्म्याचं रूप आहे. समेती म्हणजे समेती चांगल्या रीतीने या ठिकाणी येतात. युजो युक्ता युज म्हणजे कपल्स ट्विन दोघं दोघं युक्त कपल्स म्हणतात. युक्ता हा कपल रूपाने म्हणजे दंपती रूपाने युक्त होतात म्हणजे मिसाच अभियत संवदंती नंतर सगळीकडे व्यापून जातात. सम्यक वहंती सगळीकडे वापून सगळ्या शरीरावर आहे उत्तम रीतीचा भोग घेण्याचा आनंद प्राप्त करून देतात. सत्यस्य सत्य म्हणजे ते स्वरूप म्हणजे सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं सत्य रूप आहे. ज्या ठिकाणी योगयुक्त होऊन दोघं एके ठिकाणी मिसळले जाऊन भिडले जाऊन देवा सगळ्या देवांचा प्रादुर्भाव होतो. सगळे देव या ठिकाणी प्रादुर्भवतात. म्हणजे मग त्या शरीरामध्ये सगळे देवता येऊन राहतात, येऊन वास करतात. परमात्मा हे पुरुष स्त्री रूपाने त्या ठिकाणी 5 प्रकार घेऊन 5 म्हणजे 5 प्रकारच्या रूपाने योग योग युक्त होतात आणि व्यापले जातात. त्या सगळे देवता त्या सत्य स्वरूपी भगವಂತच्या सेवेसाठी युक्त होतात म्हणजे एका ठिकाणी जमा होतात. असं हा मंत्र आहे त्या श्लोकामध्ये. तोच अभिप्राय सांगितला आहे. तदक्षर पंचविधम समेती युजो युक्ता अभियत संवदंती संवहन्ति सत्यस्य सत्यम अनुयत युज्यते तत्र देवाः सर्व एकं भवन्ति. सगळे देवता त्या ठिकाणी एकीभूत होतात म्हणून सांगितलं. नारायणादि रूपेण पंचवेदम अक्षरम परम ब्रह्म तत स्वस्मिन्नेव स्त्री रूपेण समेती. त्याचा अर्थ सांगितलं. जे नारायणादि रूपाने पंचविध असणारं अक्षर शब्द वाच्य असणारं परब्रह्माचं रूप आहे की नाही. पंच प्रकार 5 प्रकारे सांगितलेलं जे परमात्म्याचं परब्रह्म रूप आहे ते कसं असतंय. ते स्वतःमध्ये स्त्री आणि पुरुष रूपाने एकीभूत होतात, मिसळतात, मिळतात. स्त्री पुंरूपेण युजो देवा हा स्त्री आणि पुरुष रूपाने सगळे युक्त होऊन देवता लोक देखील त्याच्यामध्ये येऊन राहायला लागतात. त्यांच्यामध्ये येऊन राहतात. अश्वरूपेण ते युक्त हा घोड्याच्या युक्ताने ते सगळे असतात. घोड्याच्या आकाराने घोड्याच्या स्वरूपाने ते असतात आणि ते ह्या रथामध्ये लागतात, रथाला लागतात. रथे युक्ता संतो नारायणाख्यम परम ब्रह्माभिसंवहन्ति. असे सगळेजण त्या रथाला घोडे कसे लावतात त्याप्रमाणे लावले गेलेले असतात. त्या सगळे त्या शरीरामध्ये ते देवता लोक देखील येऊन राहतात आणि नारायण नावाच्या परब्रह्माला सेवा करायला संवहन्ति म्हणजे सेवा करतात. संवहना संवहन म्हणजे संवहन म्हणजे काय पाय दाबणे. पाय दाबणे ह्या अर्थामध्ये संवहन पाय दाबा पाय देखील दाबतात तसं सेवा करतात. सगळे देवता त्या परमात्म्याची सेवा करतात. तर सत्यस्य सत्यम हे त्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचे सत्य स्वरूप जे आहे नारायण नावाचं परम नारायण इत्यादी शब्द वाच्य असणार स्वरूप आहे. तत्र अनुयुज्यते ते सगळे बाकी सगळे त्या परमात्म्याला अनुयुज्यते लागून होतात म्हणजे रसक्त होतात. सगळे येऊन वास करतात. स्वरूपेव त्या स्वरूपामध्ये स्त्री रूपेण युज्यते. ते आणि पुरुष या रूपाने
युक्त होतात, सगळे मिसळले जातात. तत्र तस्मिन्नेव परे ब्रह्मणी, तर त्या ठिकाणी त्याच परब्रह्म रूपी नारायणाच्या मध्ये, तस्मिन्नेव परे ब्रह्मणी नारायणाखे सर्व देवा एकी सगळेच्या सगळे देवता एकीभूत होतात, एकत्र जमतात. म्हणूनच नमोस्तु तात्विका देवा विष्णू भक्ती परायणा धर्म मार्गे प्रेरयंतु भवन्तः सर्वे. एखाद्या रथाला जसे घोडे लावले जात असतात की नाही, तसे हे सगळेच्या सगळे देवता लोक रथ रूप ह्या शरीरामध्ये किंवा पुरुष स्त्री ह्या रूपाने परमात्मा पाच प्रकारचे आकार घेऊन, पाच प्रकारचे स्वरूप घेऊन एक ठिकाणी येतात. तशा ह्या शरीरामध्ये रथाला जसं घोडे लावले जातात त्याप्रमाणे इतर देवता देखील धर्ममार्गाला प्रेरणा करून देण्यासाठी असं करत असतात. तत्र तस्मिन्नेव नारायणाखे सर्व देवा हा एकी भवंती, सगळे देवता एकत्र जमा होतात. मुक्त असतो मिलिता भवंती, मुक्त झाले असताना सगळे एकात एक मिसळून जातात, मिलिता असतो. त्यांनी ते देवता सगळे पुन्हा शेवटी मुक्त जेव्हा होतात त्यावेळेस हिच्यामध्ये शरीरधारी असणाऱ्या व्यक्तीमध्ये तसं ज्या ठिकाणी राहत असतात की नाही तिथून सुटतात आणि पुन्हा आपल्या स्वतःच्या रूपामध्ये एकी भवंती मिसळतात. नायम एकी भाव नाम इथं एकी भाव शब्दाचा अर्थ ऐक्य नाही, स्वरूप ऐक्य होत नाही, होता असं नाहीये. किंतु एक स्थानी वासो अत्यनुकूल चित्तता, एका ठिकाणी येऊन राहतात एवढंच. एके ठिकाणी येऊन राहणं अनुकूल होऊन राहतात असा अर्थ. त्यांचं चित्त त्यांचं चित्त ह्यांचं चित्त दोन्ही देवतांचं आणि त्या स्वरूपांचं जे चित्त एकच असतं, एकच चित्त एक चित्त होऊन राहतात. म्हणजे सगळ्यांचा त्यांचा अभिप्राय ह्यांचा अभिप्राय दोघांचा एकच राहत असतो. म्हणून एक एक एते नृपा एव नृपा सर्वे ववृषुः पांडवं सर्वैः. एवं नृपा सर्वे ववृषुः पांडवं. याप्रमाणे सगळे राजे लोक काय केले, सर्वे सगळेचे सगळे एवं नृपा हा सर्वे सगळे राजे लोक पांडवांच्यावर बाण सोडायला लागले. एकीभूता तू सा सेना पांडवांभ्यवर्तत. त्या सगळ्या राजे लोकांची सेना एकत्रित होऊन पांडवांच्यावर सर्व वृष्टी बाणांची वृष्टी करायला लागले. झालं त्याचा अर्थ काय, ते बाण सगळे एकानेच सोडलेला बाण नसतो तो, अनेक राजे लोकांनी अनेक सेनांच्या द्वारे सोडले ते बाण एकत्रित होतात. म्हणजे एका व्यक्तीच्या साठी म्हणून मिळले जातात, एका ठिकाणी भिडले जातात. एकी भूता तुषा सेना पांडवांत वर्तत. म्हणून याप्रमाणे सांगितलं, जसं सांगितलं की ते बाण सगळे एकत्रित होऊन त्या पांडवांच्यावर पडतात फिरतात. त्याप्रमाणे परमात्मा स्त्री आणि पुरुष या रूपाने पाच पाच प्रकारचे रूप घेऊन त्यामध्ये ह्या त्या योगयुक्त होऊन देहामध्ये येतात. आणि त्या देहाला घोड्याच्या रूपाने हे सगळेच्या सगळे देवता, हे सगळे देवता जे आहेत घोड्याच्या रूपाने जे आहेत रथाला कशा असावेत त्याप्रमाणे ते सगळे एका ठिकाणी होतात, जमा होतात म्हणजे काय, जसं बाण एकत्रित जमा होतात त्याप्रमाणे सगळे देवता एकत्र मिसळतात. त्यानंतर मग हा रथ सर्व मार्गाला घेऊन जायचे वगैरे काम करत असतात. एकी भाव शब्द हा स्वरूप ऐक्यत्व विषय वैद्यमान कुत्र. एकी भाव नावाचा जो शब्द आहे तो स्वरूप ऐक्य आहे. स्वरूप ऐक्य स्वरूपात हा एक होतात या विषयासाठी कुठेही सांगितलेला नाही. एक पुरुषोपी येतात भूतवा एकच पुरुष जसं दोन रूप घेऊन एकी भवती, मग एके ठिकाणी मिसळला जातो तर म्हणणं योग्य आहे. तथापि स्थानैक्यमेव, त्या ठिकाणी स्थानामध्ये येऊन बसतात, एका स्थानामध्ये येतात जातात. स्वरूप ऐक्यस्य स्वरूपतः दोघं एकच होतात असं नाही म्हणतात. हे स्वरूप ऐक्यस्य स्वरूपमेव सिद्धतात, त्याचं स्वरूप तसं आहे हे आधीच सिद्ध असतं, त्याच्यामध्ये ते मिसळतात. ह्यांनी पुण्यकाम केलं, नंतर पापकर्म केलं,
हे दोन्ही गोष्टी एकाच पुरुषामध्ये येतात की नाही? हा, ते पुण्य आणि पाप दोन्ही एकच होता का? नाही होत. एकत्वे ज्ञाते ऐक्यम प्राप्ती इत्यर्थ. म्हणून ऐक्यम प्राप्त, एकत्रित जमा होणे, याला देखील ऐक्य प्राप्ती असं म्हणतात. न त्या अज्ञात एकत्वे पुनर्ज्ञाते, अज्ञात असणारी गोष्ट एका ठिकाणी पुन्हा जर आलेली कळाली तर ऐक्य प्राप्त म्हणजे ह्या स्वरूपाने ह्या उद्देशाने ऐक्य प्राप्ती होऊन जावं, असा हा प्रयोग दिसत. किंतु ज्ञाते इत्येव प्रयुज्यते. ज्ञात हा म्हणजे काय? जाणलेला आहे, एवढंच योग करतात. दोघांचं ज्ञान एकच होतं. त्यांनी जे जाणलं ते त्यांनी जाणलं, असं लोक एकत्रित येऊन बसलेले असताना त्यांनी जे ऐकलं ते ह्यांनी देखील ऐकलं असं म्हणू शकतो. खरं त्यांनी ऐकलेलं ह्यांनी ऐकलेलं सगळं एकच होतं. हा, त्यांनी ऐकलं काय, आपण ऐकलं काय, कोणीतरी एकाने ऐकलं ना, पुरे की म्हणतायत. त्यांनी ऐकलं तर त्यांचं, आपण ऐकलं आपलं, असं असतं. अशा अर्थानेच प्रयोग होतो. तस्मात भावसहित एक शब्दो न स्वरूपवादी. भावाने युक्त असणारा, अभिप्रायाने युक्त असलेला शब्द स्वरूपवाची होत नसतो. म्हणजे स्वतःचं रूप दाखवण्यासाठी काय रूप बनत नाही. नाही पूर्वम भिन्नस्य पश्चात स्वरूप ऐक्यम भवती. आधी दोघं जण वेगवेगळे असून नंतर मग एकच होतात, असं नसतोय. किंतु संसार काय हवं, दोघं मिसळून जातात, मिळून गाडीमध्ये बसून जातात. गाडीत बसले की सगळे एकच थोडेच होतात. तस्मात अत्र अभिसंसर्ग येव विवक्षिता. म्हणून या ठिकाणी संसर्ग या अर्थाने एकी भाव घ्यावा, असा अर्थ आहे. एक होणे म्हणजे संसर्गाच्या हिशोबाने घ्यावा. निरक्षरम पंचविधम समिती इत्युक्त, म्हणजे 5 प्रकारचं जे परमात्माचं हे रूप आहेत की नाही, ते एके ठिकाणी होऊन सत्यस्य सत्यम अनुयत्र युज्यते परामर्श करून हे 5 प्रकारचं एके ठिकाणी जे होतं की नाही, ते सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्माच्या सेवेला उपयुक्त होतात, म्हणजे सेवेला लागतात. इथे परामर्शन करतात. तत्र देवा सर्व एकम भवंती. म्हणून त्या ठिकाणी सगळे देवता एकत्रित होतात. ह्याचा अर्थ देवता सगळे परमात्मा होतात, पंचरूपी असणाऱ्या सत्यस्वरूपी परमात्मा होतात असं म्हणता येत नाही. त्याच्याबरोबर त्याच्या ठिकाणी जवळ जातात, सेवा करायला लागतात, असा तस्मात न पुनरुक्ती. म्हणून पुनरुक्ती या ठिकाणी येते. यदक्षरादक्षरमेधि युक्तम युक्ता अभियत संवहन्ति सत्यस्य सत्यम यत्र युज्यते तत्र देवा सर्व एकी भवन्ति. अक्षर शब्द स्वरूपाचे असणाऱ्या पंच अक्षर रूपाने युक्त असणारं जे परमात्मा स्वरूप आहे, ते एके ठिकाणी युक्त, एके ठिकाणी मिळलं जातं, मिसळलं जातं. त्याची सेवा करण्यासाठी म्हणून सगळे सत्यस्वरूपी परमात्म्याची सेवा करण्यासाठी तेथे जमा होतात, असंच अर्थ घ्यायचं. ते सगळे एकच होतात असा अर्थ काढून इत्यादी अर्थ समजून. तस्मात अक्षरा नारायणाख्यात स्वयमेव भगवान प्रादुर्भाव रूपी प्रादुर्भूत होतो. नारायण रूपी परमात्मा नारायण रूपी आपल्या स्वतःच्या अवतारामध्ये प्रादुर्भाव ते पुं रूपेने युक्त आगच्छती. स्त्री आणि पुरुष या रूपाने त्या ठिकाणी येतो. तात्पर्यार्थ तस्यैव तस्य पुनरुक्त्या. म्हणून कदाच हा अभिप्राय आहे, या समजा या उद्देशाने समजून. यद्वाचा ओमिति यच्च नेति तच्च यच्चास्या हा क्रूरं यदु चोल्बळं चोल्ब विष्णु तद तद वियूया कवयो अन्वविन्दन्त आत्मा यथा समातृप्यन् श्रुतेधि यस्मिन्नामा समातृप्यन् श्रुते आधी तत्र देवा सर्व इत्यादी काय वेद मंत्राचा पुढील त्याचा अर्थ जे आहे भाषामध्ये आचार्यांनी कसा सांगितलाय काय नाही, ते उद्याच्या काळी निवेदन. वाचा ओम किती यच्च नेती यच्चास्त्या क्रूरम हे पुसून त्याचा अर्थ उद्या सांगतो. आता हे सांगितलेलं भाष्य आणि वेदमंत्र असे आहेत बरं का, समजून घ्या. श्रीकृष्ण प्रणमस्तु. हरे नमः. हरे नमः. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. हरे